नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत नंदू नागरकर. खरं तर हे नाव अख्ख्या जिल्ह्यालाच तसं परिचित आहे. तरीही मी माझ्याकडनं त्यांचा एक छोटासा अल्पसा परिचय देण्याचा प्रयत्न करते. नंदू नागरकर हे महाकाली प्रभाग क्रमांक 12 मध्ये सलग 2दा नगरसेवक राहिलेले आहेत. इतकंच नाही तर ते पूर्वीपासूनच जेव्हापासून ते राजकारणात त्यांनी पाऊल ठेवलं तेव्हापासूनचे काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते, एकनिष्ठ पदाधिकारी ते राहिलेले आहे. अजूनही त्यांचं कार्य काँग्रेसमध्ये अगदी सक्रियपणे सुरू आहे, आपण हे सगळे जाणतो. त्याचप्रमाणे त्यांनी 1998 मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक पद देखील सांभाळलेलं आहे. आणि एकूणच या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांनी काँग्रेसची पूर्णपणे निष्ठेने काम करून आपल्या प्रभागाचे प्रश्न सोडवून सामाजिक कार्यासोबतच राजकारणात सुद्धा त्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. तर नंदू नागरकर सर, आपलं CTV मध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आणि खरं तर हा अगदीच अल्प परिचय झाला माझ्याकडनं, तर मी तुमच्याचकडनं जाणून घेऊ इच्छिते की आपलं काय एक विस्तृत परिचय आम्हाला द्यावा. चंद्रपूरमध्ये माझा जन्म झालेला आहे. माझं मूळ वाड हा गोकुलगली बाजारवाडीचा होता. तिथून माझी सुरुवात झाली. माझा व्यवसाय हा भाजीचा होता. भाजीचा व्यवसाय करता करता मी राजकारणाकडे आलो, समाजकारणाकडे आलो. सर्वप्रथम मी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक लढलो, व्यापारी मतदारसंघातून, आणि मोठ्या फरकाने निवडून आलो मी 98-2007. आणि मी शहरातल्या बाजारपेठेत गर्दी कशी कमी होईल त्यासाठी प्रयत्न करून फ्रूट मार्केट आणि भाजी मार्केट नेण्याचं काम केलं आहे. त्याच्यानंतर निवडणुका लढलो, 2 पराभूत झालो. एक जालन्यावरून लढलो होतो, एक बाजारपेठेतून लढलो होतो. पण मागील 2012 प्रथम महानगरपालिका झाली. त्या महानगरपालिकेत निवडणुकीत लढलो, मताधिक्य निवडून आलो. त्याच्यानंतर मी काँग्रेस पक्षाचा 2014मध्ये शहर अध्यक्ष झालो. 14 2020पर्यंत काँग्रेस पक्षाचं काम निष्ठेने केलं. पक्ष वाढण्यासाठी पूर्ण जीव ओतून काम केलं. अनेक कार्यकर्ते जोडले, संघटना वाढायचा प्रयत्न केला. मला 12 तिकीट भेटलं, 12 निवडून आलो. 17 पुन्हा मला दुसऱ्या तिकीट भेटली, तेव्हाही निवडून आलो. पण 2012-13 मी स्टँडिंग कमिटी सभापती झालो. आणि तेव्हापासून माझा हा नित्यांत पक्ष संघटना, सामाजिक कार्य माझा जाणून नेहमी मला सामाजिक कार्यावर रस होता. तिथूनच मी राजकारणाकडे वळलेलो आहो. आणि मला आजही वाटते आपल्या ज्या चंद्रपूर शहराची भौगोलिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती याबद्दल आपण फार बारकाईनं पाहिलं, अजून शहराचा विकास झालेला दिसून येत नाही. मागील 30 वर्षापासून या विधानसभेत, या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. पण ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने विकास झालेला नाही. आजही आपण शहरात आलो, शहर आपले बकाल दिसते. अजूनही खेड्यासारखंच शहर वाटते. अजूनही भूमिगत विद्युत लाईन नाही, गटर लाईन अद्ययावत नाही, पाणी पुरवठ्याची सोय नाही. जुन्याच त्या लाईनी होत्या. शिवरेजचे 30 वर्ष पहिले व्हायला पाहिजे, आज चालू आहे. त्यांना लोकांना अनेकाला धूळ सोसावं लागतं, आरोग्य धोका निर्माण झाला आहे. याच्या पलीकडे जाऊन चंद्रपूर महानगरपालिकेची हद्द कोणत्याही नेत्याला, अधिकाऱ्याला, कार्यकर्त्याला माहीत नव्हती. ती मी लोकांना सांगितली की CTPSचे 3 थर्मल पॉवर स्टेशन 1500 मेगावॅट हे चंद्रपूर महानगर हद्दीत होते. याचा तुम्ही LPD वसूल करा, टॅक्स वसूल करा. अजिबात केला नाही. पण मी स्टँडिंग कमिटी असताना LPD वसूल केलं. 5 वर्षानंतर यावेळेला टॅक्स वसूला 30 करोड रुपये एक रक्कम दिली. आणि आज 5 करोड रुपये जे टॅक्स भेटत आहे महानगरपालिकेला, आणि LPDमुळे 7.5 कोटी रुपये GST भेटत आहे. आज या महानगरपालिकेला उत्पन्न स्तोत्र निर्माण झालेला आहे. कारण की उत्पन्नाशिवाय तुम्ही विकास करू शकत नाही. अनुदानावर किती चालणार आहे? कोणती महानगरपालिका असो, कोणतंही शहर असो, कोणतंही स्टेट असो, उत्पन्नाच्या स्रोतावर त्या शहराचा विकास होत असते. पण नेमकं इथल्या पुढाऱ्यांना किंवा राजकारणी लोकांना समजलंच नाही विकास म्हणजे का. या शहरात 700 ते 800 कोटी खनिज निधी येतात.
पण साधं 2 नद्याचे रिटेनिंग वॉल करू शकले नाही लोक. जर मनात त्याच्या शहराबद्दल इच्छा असती, कारण हा प्राचीन गोंडकालीन शहर आहे, या शहराच्या परिकोट भोवताल आहे, याची हद्द वाढ झाल्याशिवाय या शहराचा विकास होऊ शकत नाही. या शहराचा विकास करायचा असेल, चंद्रपुरातच नद्या थोडीच आहे, नद्या नागपुरातही आहे, बरोबर नदी पुण्यातही आहे, नदी मुंबईत बी आहे, बरोबर नाशिकमध्ये आहे. अगदी. पण त्या शहराचा कसा विकास झाला आहे, या शहराचा विकास का होता येत नाही, करता येत नाही, याचं उत्तर मला या पुढाऱ्याकडूनच घ्यावं लागेल. बरोबर 2 वर्षाचा 3 वर्षाचा जर खंडी रोखला, या 2 रिटेनिंग वॉल वाढला, तर चंद्रपूर साबरमतीसारखं झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु इच्छाशक्ती नसल्यामुळे या शहराचं या राजकारणी लोकांना वाटोळं केलं असं मला वाटते. एकूणच भाऊ पाहिलंय की नंदू नागरकर खरं तर हे जे नाव आहे ते सगळ्यांच्याच परिचयाचंच नाही तर अगदी जवळच आहे की प्रत्येकाला तो आपला माणूस वाटतो. तुमचं कार्य जे पाहिलंय शहराने आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये जेव्हा जातं तर अगदी तुम्ही नगरसेवक असताना ज्या तळमळीने काम करत होतात आणि आता 3-4 वर्षापासून जेव्हा प्रशासकीय शासन सुरू होतं चंद्रपुरात, तेव्हाही तुम्ही अनेक विषयांचा पाठपुरावा केलेला आहे. मग ते झरपट नदीचा पूल असो वाहून गेलेला किंवा अनेक असे प्रश्न आहेत, तर ते आम्हाला जाणून घ्यावं वाटतं की असे कुठले कुठले प्रश्न आहेत ज्याचा तुम्ही पाठपुरावा केला, त्याचा निधी आला पण अजूनही तो खर्च झालेला नाही किंवा ते कार्य मार्गी लागलेलं नाहीये. मी एक तळागाळातला माणूस आहे. भाजी हा माझा व्यवसाय होता. मला माझे संबंध अनेक मोठ्यापासून लहान्यापासून, रिक्षावाल्यापासून तर हमालापासून तर अधिकाऱ्यापर्यंत वरिष्ठ नेत्यासोबत माझे संबंध आले. त्याच्यामुळे मला जाणवलं की आमच्या शहरातले अनेक प्रश्न आहे. आता विषय घ्या, 60-70 वर्ष पुराणीवाली जी पाणीपुरवठा योजना आहे, 30 वर्ष अगोदरच ती कार्यान्वित करायला पाहिजे होती, नाही केली. याच्या अगोदर अमृत 1 250 कोटीची योजना होती. आता पुन्हा एक 234 कोटी योजना आणली. त्या योजनेसाठी 60 कोटी रुपये व्याजाने पैसे घ्यावं लागलं. ज्या महानगरपालिकेचं उत्पन्न 100 कोटीच्या आत आहे, म्हणजे 234 कोटी योजना आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे 31%, स्टेट गव्हर्नमेंटचे 36% आणि महानगरपालिकेचे 30% असा हिस्सा करून. पण काही लोकांनी असे बोर्ड लावले आता आपल्या वाढदिवसात 75% अनुदान केंद्र शासनाने दिलं असं लिहिलं. त्याचप्रमाणे 90 कोटी रुपये ही 2007मध्ये शिवरेची योजना आली चंद्रपुरात, माझ्या माहितीनं. ती योजना पूर्णच झाली नाही. 11मध्ये 12मध्ये जेव्हा महानगरपालिका झाली, जेव्हा मी निवडून आलो तेव्हा सारे रस्ते फुटलेले होते. तेव्हाचे मी निवडून आल्यानंतर तेव्हा पालकमंत्री होते संजय देवतडे. मला आठवते रस्त्यात धूळ ड्रस लोक त्रस्त झाले होते. आम्ही 25 कोटीचा निधी आणून रस्ते बनवले होतं. ठक्कर कॉलनीसारख्या वस्तीत आम्ही जाऊन द्या कॉलनी चांगली स्मार्ट कॉलनी केली. अशा मला आमच्या लक्षात आलं की आज जी 554 कोटी शिवरेजची लाईन आणि 250 कोटीची पाणीपुरवठा लाईन, म्हणजे 800 कोटी रुपयाची योजना आहे. पैसे कसे द्यायचे आहे? 31% सेंट्रल गव्हर्नमेंट, 33% स्टेट गव्हर्नमेंट, बाकी महानगरपालिका. जेव्हा महानगरपालिकेचं उत्पन्न स्तोत्रच नाही आहे, एवढी योजना राबवण्याची गरज का होती? यांना टप्प्याटप्प्यात घेतली असते आपण. 100 कोटी 200 कोटी आपण जेवढा खिशात पैसे तेवढे खर्च करतो की नाही. आता त्याच्यामुळे महानगरपालिका कधी कधी पगारही होत नाही कर्मचाऱ्यांचा. 5-5 महिने सफाई कामगाराची पगार होत नाही, अशी परिस्थिती येऊन पडलेली आहे. मागे 5 वर्ष आमची स्थानिक स्वराज्य नगरसेवक जे होते, त्याच्या 4 वर्षापासून आता पक्षाचं राज्य आहे. याच्या पाठीमागं एक त्याचा हेतू होता भ्रष्टाचार करायचा. त्या भ्रष्टाचारपोटी एवढ्या मोठ्या योजना लागून आज कोणाची साफसफाई होत नाही. अनेक प्रश्न प्रलंबित आहे लोकांचे, लोक त्रस्त आहे. अशा योजनेकडे जाणीवपूर्वक हा पैसा गेलेला आहे. आज 60 कोटी जे लोन घेतलं आहे पाणीपुरवठ्यावर, ती अजूनही योजना पूर्ण होत नाही. लोकांना पाणी भेटत नाही, नळाबरोबर जात नाही. आता त्यांनी काय केलं, नवीनच तो जी शहा नावाचा ठेकेदार आहे तो कामच करत नाही, यांचं ऐकतही नाही तो. आताच 5 कोटी 99 लाखांनी पहिला हप्ता दिला. 5 कोटी 11 लाख रुपये पहिला हप्ता दिला.
आता लोन तर आम्ही 11 लाख रुपये त्यांना दर महिन्याला किस्त भरावं लागत आहे महानगरपालिकेला आणि काम शून्य आहे. 8% पहिले बनलं ते 8% आता बनत आहे. स्तोत्रच नसेल तर पाणी कसं व्हायचं. माझ्या वार्डात माझ्या प्रभागात दादमालमध्ये 60 वर्षापासून पाणी पुरवठा सुरळीत नाही आहे. मी एक टाकी दुसरी टाकीतून मागून एक टाकीची परवानगी काढली, मान्यता मिळवली. तत्कालीन आयुक्त बिपिन पालिवाल जे होते त्यांना विनंती केली, इथं सुवर्णकार समाज असतो, दलित समाज असतो, मुस्लिम समाज असतो, यांना सारं पाणी मिळत नाही. कृपया ही सुलभ शौचालय तोडून आणि एक सुवर्णकार समाजाची जागा सभागृहाची असून ते दोन्ही आणि त्यांची बैठक घेऊन त्यांनी ठराव करून ती जागा महानगरपालिकेला दिली. अजून पावतात पैसे डिप्युटीज गेले आहे डीपी हलवासाठी, अजून पैसेसुद्धा मंजूर झाले नाही डीपीचे 18 लाख रुपये. अशा प्रकारचं जर काम होतं सर, शहरात लोकांना कसं नाही भेटणार आहे. शाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्तीसाठी सुद्धा तुम्ही पाठपुरावा केलेला आहे सर. अण्णाभाऊ साठे आताच तो एक मोठा प्रॉब्लेम झाला होता. एक आमच्या वडगावचे नगरसेवक तिथे येऊन वाद घातला आणि मी त्यांना समजावून गेलो की हा इथं डिवायडर कसं पाहिजे, कारण तो जो फंडा आहे डिवायडरचा हा प्रदूषणासाठी फंडा आहे. तो प्रदूषण विरहित करण्याकरता वायू प्रदूषण म्हणून जो आहे तो त्यासाठी आहे. एक 3,50,00,000 रुपये तो त्याचा वर्क ऑर्डर होता. त्यात मध्ये सावरकर चौक ते आदर्श पेट्रोल पंपपर्यंत 400 मीटर आणि 300 मीटर हा बागला चौक सुपर मार्केट इंजिनिअरिंग कॉलेज राजीव गांधी असा तो होता. त्याच्यानंतर मागणी रस्त्याची होती, रस्ता खूप झाला ना. दलित वस्ती अण्णाभाऊ साठे दलित वस्तीमध्ये हा रस्ता आम्ही मंजूर करतो. सर्व वार्डाच्या नगरसेवकांना, माजी नगरसेवकांना यांना वाटप झाला होता. पण पालिवाला साहेबांनी विनंती केली की साहेब हा रस्ता अत्यंत गरजेचा आहे. त्यांनी सर्व रस्ते कॅन्सल केले. फक्त 2 रस्ते इंडस्ट्रीचा 9 लाखाचा आणि 8 लाखाचा असा करून बाकी 5,90,00,000 हा 11/10/2025 माननीय जिल्हा अधिकारी मंजुरी दिलेली आहे. तो महानगरपालिकेत येऊन सुद्धा आता जे विद्यमान आयुक्त आहे त्यामध्ये आम्हाला आचारसंहिता लागली आहे. अरे आचारसंहिताचं 4 तारखेला लागली. तुमच्याकडे तो टेंडर निविदा हे आली आहे मान्यता 11 तारखेला मागच्या महिन्याच्या ऑक्टोबरच्या 10 तर तुम्ही का बरं असं करता. नाही म्हणे आता आम्ही करू. नंतर आता पुन्हा मागच्या 4 तारखेला ह्या महिन्याच्या 4 तारखेला नगरतमचे पैसे 12,25,00,000 रुपये मान्यता दिली कलेक्टरनं. त्याची अजून टेंडर निघाले. आम्ही तर सत्तेच्या विरोधामध्ये आहोत, सत्तेत नाही आहोत. सत्तेवाल्यांनी काम केलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. विकासात आम्ही कधी अडचण आणला नाही, पण विकासाच्या कामात सत्ताधारी राजकारणी लोक त्यांच्याच पक्षात लोक करून राहिले आहे, त्याचे अधिकारी करून राहिले आहे. माझा म्हणण्याचा एकच विषय आहे की विकासाच्या कामामध्ये कोणीही अडथळा आणू नये. शहराचा विकास झालाच पाहिजे या मताचा आम्ही लोक आहोत. झरपट पुलिया हा अतिवृष्टीमध्ये वाहून गेला, यासाठी सुद्धा अनेकदा आपण पाठपुरावा केलेला आहे. हा प्रश्न आता कुठपर्यंत आला. काय हा पुलिया जो आहे 25-30 वर्ष पुराणा पुलिया होता. हा झरपटचा हा रपटा आहे, पुल्याच नव्हता. पाईप टाकून त्याच्यावर सिमेंटची कॉन्क्रिटिंग करून तो चालला आतापर्यंत. पण यावर्षी इतका पाऊस आला, सतत 4 महिने पाऊस आल्यामुळे तो रपटा वाहून गेला. रपटा वाहून गेल्यामुळे आता आमच्या त्या महाकाली प्रभाग 12 आणि बाजूचा तो बिहापूर प्रभाग येतो, 2च्या मधातला हा भाग आहे. या भागामधला हा रपटा जो वाहून गेल्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं की हा मजबूत पुल्या केला पाहिजे. तुम्ही साऱ्या ठिकाणी पुल्या करून राहिले, हा का कच्चा पुल्या करतात. त्यासाठी 4,50,00,000 आम्ही प्रस्ताव तयार केला. तत्कालीन पालिवाल साहेब होते ते आम्ही त्याचं मिटिंग घेतली. मिटिंग झाल्यानंतर सांगितलं, त्याने प्रस्ताव तयार करून इस्टिमेट तयार केलं. इस्टिमेट तयार करून या ज्या आमच्या आता जे आयुक्त आहे, प्रभारी आयुक्त विद्याताई गायकवाड यांना भेटलो. यांनी म्हणले की हे कलेक्टरकडे आहे. आम्ही कलेक्टरची भेट घेतली. कलेक्टरना सांगितलं, कलेक्टरने प्रस्ताव बोलवला. मागच्या महिन्याच्या 29 तारखेला हा प्रस्ताव विद्याताई गायकवाड यांनी कलेक्टरने पाठवला. परंतु या विधानसभा क्षेत्रात चंद्रपूरचे आमदार किशोर भाऊ यांनी पत्र दिलं नव्हतं. मग त्याच्या लक्षात आलं की आपण दिलं पाहिजे. लगेच पत्र दिलं. कलेक्टरने सांगितलं की तुमच्या जो खरेदी निधी आहे त्या फंडातले पैसे द्यावं लागेल तुम्हाला आहे. पण त्याच्या लक्षात आलं, लगेच त्यांनी ते पैसेसाठी पत्र दिलं असं त्यांच्या PAने मला सांगितलं. ललित कासड म्हणून आहे नाही, भाऊ आम्ही पत्र दिलं आहे म्हणे आता.
म्हणून आता हे आशेने बघत आहो ते पैसे केव्हा येईल आणि पुलाचा निविदा केव्हा निघेल, काम चालू होईल. परंतु अजून पाहतो महानगरपालिकेकडून जो छोटा रस्ता आहे, कारण का महत्त्वाचा रस्ता आहे तो. एक तर महाकाली यात्रा भरते, हो. येणाऱ्या एप्रिल मार्चमध्ये महाकाली यात्रा राहतात. त्यांना राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज तिकडे आहे, मेडिकल कॉलेज आहे, भाऊपेठ आहे, लालपेठ आहे, भिवापूर आहे, असे अनेक लोक आहे. आणि जाणारा नागपूर बल्लाचा रस्ता आहे, राजूरा रस्ता आहे. जेव्हा रस्ता तिकडला बंद होता तिकडे हाच ट्रॉफिकचा रस्ता होतो. आणि मागच्या 20 वर्षापेक्षा आता तिकडे वस्ती मोठ्या प्रमाणात मुलांच्या शाळा वाढलेली आहे. आहे, शाळा वाढलेल्या आहेत. आता त्या पाण्यातून काल 2 पोरं वाहून जात होते. तिथल्या लोकांचा फोन आला, मी सांगितलं त्या इंजिनियर लोकांना त्वरित तो रस्ता बांधा, टेम्पररीचा रस्ता बांधून द्या. अजूनही तो अपूर्ण आहे. तो पूर्ण व्हायसाठी आम्ही पुन्हा मागणी करणार आहोत. सोमवारी माननीय आयुक्तांना भेटणार आहोत आम्ही जाऊन. खरं तर नागरकर सर, आपण जी काही ही सगळी पुंजी जमा करून आणलेली आहे, एकूणच महानगरपालिकेचा कारभार कसा चाललाय ते एकूणच पुराव्यानिशी आपल्याकडे सरांनी सगळे पुरावे खरं तर आपल्याकडे आणलेले आहेत. याचाच अर्थ असा की एक विरोधी पक्ष कार्यकर्ता म्हणा किंवा विरोधी पक्षनेता जेव्हा सक्षम असतो तेव्हा शहराचा विकास असतो. म्हणजे राज्याच्या विकासासोबतच राज्याला जसा विरोधी पक्षनेता असतो तसा शहरात सुद्धा विरोधी पक्षाचे कार्यकर्ते जर असे खंबीर असतील आणि सक्षम असतील तर खरोखरच शहराचा विकास कोणीही अडवू शकणार नाही. आज आपण पाहिले की सरांकडे प्रत्येक गोष्टीचा पुरावा त्यांनी सादर केलेला आहे. प्रत्येक आकडेवारी त्यांनी आपल्याकडे ठेवलेली आहे. कुठेही त्यांच्या आकडेवारीमध्ये कुठेही तडजोड किंवा कुठेही कमी जास्तपणा दिसला ना, त्यांना तोंडपाठ अगदी ती आकडेवारी आहे की महानगरपालिकेने कुठे कुठे किती कोटींचा निधी आणलाय, तो कसा खर्च केलाय की नाही केलाय. तर ह्या एकूणच असं दिसतंय की एक सक्षम खंदा कार्यकर्ता नक्कीच शहराच्या विकासासाठी एक सक्षम नेतृत्व ठरणार आहे. तर नागरकर सर, आपण CTVमध्ये आलात आणि एकूणच आमच्यासोबत जी चर्चा केली आणि आपल्या चर्चेतूनच खरं म्हणजे तो जो आपण म्हटलात की चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनचा हा सगळ्यात मोठा मुद्दा होता. खरं तर ही खूपच लाजिरवाणी बाब आहे की आम्हाला सुद्धा याची कल्पना नव्हती आणि ज्या पद्धतीने तुम्ही या गोष्टीसाठी पाठपुरावा केला, आज शहराच्या विकासासाठी त्या निधीचा उपयोग होतोय. खूप खूप धन्यवाद सर आपला. थँक्यू, धन्यवाद.